कसे आहात तुम्ही? मस्त आहात ना? हर्षद ऑल टाईप ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आता मी बोलू तर सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. सर्वांना हॅप्पी दिवाळी. आणि या दिवाळीचा पहिला दिवस आहे म्हणजे वसुबारस. तर सर्वांना खूपच शुभेच्छा. तर आता आम्ही थोडी शॉपिंग करायला चाललो आहे दिवाळीची. ह्या वर्षी खूप लेट शॉपिंग झाली आमची, कारण का पिल्लूचे पप्पा जरा कामावरून लेट येत होते आणि पिल्लूची एक्झाम पण चालू होते. नुकतीच पिल्लूची परवाच एक्झाम संपली आहे त्याच्यामुळे, आणि सुट्ट्या पण तिला कालच लागल्यात. तर म्हटलं जाऊ देत, आपल्याला शॉपिंग काय 2 दिवसामध्ये आपली होईल. तर कपड्यांची शॉपिंग करायची आहे, कंदील, पंती, रांगोळी, पुन्हा खूप सारी शॉपिंग करायची. बघूया आता आपण चाललो आहे घाटकोपरला. तर घाटकोपरला आपण बघूया, तिथे जाऊन आपल्याला काय काय खरेदी करता येतं आणि किती क्राऊड आहे दिवाळीचा ते बघूया. सोबतच आम्ही काय काय कपडे घेणार आहे ते पण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे. म्हणजे आपला हा व्हिडिओ असणार आहे दिवाळीच्या शॉपिंगचा, बरोबर ना? तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. आणि जे पण कोणी नवीन असेल चॅनलवर त्यांनी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आमच्यासोबत राहा. आता आम्ही थोड्या वेळातच तुम्हाला भेटतो. तर पिल्लूचे पप्पा येतात म्हणून आम्ही वेट करते. आमचं सगळं तयारी झालेली आहे. पिल्लूचे पप्पा आले की आम्ही ते फ्रेश होतील आणि आम्ही लगेच निघू. हो ना पिल्लू? चलो बाय. तर आम्ही इथे चाललो होतो घाटकोपरला शॉपिंगला. बाईकवरती बसलो होतो आणि एवढी ट्रॉफिक लागली होती सिग्नलला, भरपूर ट्रॉफिक लागली होती. जे ते ऑलमोस्ट सगळे शॉपिंग करायला जात होते, कोणी कामावरून सुटलं होते, त्याची ट्रॉफिक होती. आणि हा समोर सिटी मॉल, इथे नेहमी ट्रॉफिक थोडीफार असते, कारण का इथे समोरच सिग्नल असल्यामुळे. आणि बघू शकता एवढी ट्रॉफिक होती. बाईकवाले एका साईडला, मोठ्या गाड्या एका साईडला, आणि त्याच्यामध्ये आम्ही. आणि घुटमळायला झालं आम्हाला, कारण का एवढी ट्रॉफिक होती की अक्षरशः 10 मिनटं बाईकवर बसून पण आम्हाला कंटाळा आला होता. तर ही आपली पार्क साईड घाटकोपरची ट्रॉफिक आहे. आणि त्यानंतरला आपण पोचतो मार्केटमध्ये. तर हे मेन मार्केट आहे आपल्या घाटकोपरचं. आणि आम्ही सहज ड्रेस बघत होतो, म्हणजे रस्त्यावरतीचे स्टॉल असतात ड्रेसचे. जेवढे दुकानामध्ये चांगले कपडे नाही भेटत तेवढे रस्त्यावरचे मला तरी पर्सनली खूप कपडे आवडतात. तर दरवर्षी आपण दुकानामधून घेते, ह्या वर्षी म्हटलं ठरवलं की आपण जरा स्ट्रीट शॉपिंग करूया, कारण का त्यांची पण दिवाळी असते. आपण त्यांच्याकडून कपडे घेणार तर त्यांची पण एक दिवाळी सेलिब्रेट होईल. तर ते पण खूप वर्क करतात, त्याच्यामुळे म्हटलं आपण घेऊया. तर मला हा ड्रेस एवढा आवडला होता की मला दुकानामध्ये पण मला शोधून भेटला नव्हता. मी विचार केला की हा ड्रेस पिल्लूला घेऊया, आणि कॉटनचा होता. त्याचा फॅब्रिक एवढा छान होता आणि रिझनेबल रेटमध्ये भेटला म्हणून मला खूपच आवडला हा ड्रेस. आणि पिल्लूकडे असं कॉटनचा एक पण ड्रेस नव्हता, सगळे नेटचे ड्रेस होते. आणि नेटचे ड्रेस घालून पिल्लूला कंटाळा आला होता. आणि अक्षरशः तिला ते नेटचे ड्रेसमध्ये खूप इरिटेट होतात आणि तिला टोचतात वगैरे ते नेटचे ड्रेस. आणि या ड्रेसमध्ये ते कम्फर्टेबल देखील राहील, त्याच्यामुळे मी हा कॉटनचा ड्रेस घेतला होता. आणि एवढा सुंदर ड्रेस होता ना, लक्ष्मीपूजनाला तिने घातला पण होता. खूपच सुंदर वाटत होता ड्रेस. आणि मला डिझाईन फार त्याची आवडली. साडीची जी बॉर्डर असते ना, तशी ती बॉर्डर खाली ड्रेसला होती, बघू शकता. आणि होंडी पण फारच मोठी होती, म्हणजे मला जसं पाहिजे तसा ड्रेस भेटला. आणि ते बघू शकता सगळे ड्रेस खूप छान होते. तुम्हाला जर लहान मुलींचे ड्रेस घ्यायचे असेल तर नक्कीच घाटकोपरला जावं. मी तुम्हाला सजेस्ट करेल घाटकोपरला जावा. आणि ते बाबूसाठी कुर्तेच बघत होती जरा, तर कुर्ती छान होते, पण ॲक्च्युली बाबूचे साईजचे मला भेटत नव्हते. आणि एक फायनली मला जो कुर्ती भेटली तर मी ती घेतली. आणि नंतर दिवे घ्यायला गेलो आम्ही. ते दिवे पण आवडले. ॲक्च्युली हे मेनवाले दिवे असतात नाही का, 1 टाइम यूजचे, हे दिवे होते. तर म्हटलं की आपली जी दिवाळी असते ती तेल आणि वातीची असते म्हणतात ना, ती मेन दिवाळी असते. तर आपण नको म्हटलं ते घ्यायला. तर आपण मग म्हटलं हे पंती मी सजेस्ट केले, खूप छान वाटले मला पंती. आणि ॲक्च्युली हे जे पंते होतात ते होममेड पंता ही लोकं स्वतः घरामध्ये बनवतात. हे गुजराती लोक आहेत, गुजराती मारवाडीमध्ये लोक आहेत हे. तर ते स्वतः त्यांच्या गावी पंती बनवतात आणि मुंबईला विकायला आणतात स्पेशली. तर त्यांनी मला सांगितलं की आम्ही स्वतः हे घरी पंती बनवतो. तर आम्ही त्याच्याकडून ह्या पंत्या घेतल्या आणि खूपच छान पंत्यात मी लावते पण दिवाळीला.
खूप छान वाटतात आणि त्याचं तेल वगैरे काहीच बाहेर येत नाही, काही पण त्यातून तेल वगैरे असं बाहेर येतं आणि मग सगळं तेलकट होऊन जातं. पण हे असं काहीच नाही आणि एवढं छान वर्कवाल्या पंत्या होत्या ना, आणि त्याचे डायमंड वगैरे असे काहीच निघणार नव्हते, एवढे मस्त हँडवर्कवाल्या पंत्या होत्या. मला फार आवडल्या या पंत्या, मग मी ह्या पंत्या देखील घेतल्या. त्याच्यानंतरला म्हटलं विचार केला की अजून काय काय घेऊ, तर विचार डोक्यात चालला होता आणि एवढी गर्दी होती, प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी होती. पिल्लूला इथे विचारलं, पिल्लू कसं वाटतं, ते पिल्लूमध्ये खूप छान वाटतं कारण का तिच्या मनासारखा जरा ड्रेस वगैरे ह्या वर्षी आम्हाला भेटला होता. इथे बाबू होता, बाबू तर फार चिडचिड करत, लहान मुलांचा माहिती आहे ना की फार चिडचिड करतात. एवढी गर्दी आहे, माझा आवाज पण येणार नाही तुम्हाला. आणि यांना नुसतं खायचंय. पावभाजीचा वास आला म्हणून पावभाजी खायची. चला आता आमचं थोडंफार शॉपिंग झाली आहे, आता परत निघतोय आम्ही. चलो आता आपण डायरेक्ट रस्त्यामध्ये भेटूया. आता बघूया कुठे कुठे काय काय शॉपिंग करायचे. ऑलमोस्ट थोडे कपडे घेतले, बाबू पिल्लूचे, माझा ड्रेस घेतलाय. आता थोडंफार राहिलं ते घेऊया आणि निघूया नंतरला इथे आम्ही बघितलं खूप गर्दी जमा झाली होती, तर इथे आमची बाईक लावली आणि बघितलं इथे काय झालंय, तर खूप मोठी भांडणं झाली होती, अक्षरशः मारामारी झाली होती. आणि एवढी मोठी मारामारी झाली होती की अक्षरशः पोलिसांना बोलवावं लागलं. आणि हा टेम्पोवाला जो होता त्याला सगळेजण मारत होते. ह्या टेम्पोवाल्याला गाडीतून बाहेर घुसून त्याला मारलं. का माहित नाही कशावर मारामारी झाली. ॲक्च्युली 2 गाड्या एकमेकांना टक्कर झाली, त्याच्यामुळेच मारामारी झाली असणार. सगळे पब्लिक बघत होते आणि ट्रॉफिक पण भरपूर ट्रॉफिक जाम झाली होते आणि सगळे लोक घाबरले होते कारण का मारामारीच अशी चालू झाली होती की बायका ओरडत होत्या आणि त्या माणसाच्या हाताला नंतरला बघितलं तर खूपच लागलं होतं. आणि सगळे पब्लिकांची तारांबळ उडालेली की एक्झॅक्टली काय झालं. मला तर इथे वाटलं आता काय मर्डर होतं की काय, कारण का जोरजोरात ओरडत होते. तिथून नंतरला आम्ही आलो दुकानामध्ये मला कपडे घेण्यासाठी, पण मला माझ्या मनासारखे काही कपडे भेटले नाहीत कारण का जे होते ते लॉंग साईजचे होते, म्हणजे एल साईज, एक्सेल साईज. मला एम साईजचे लागतात आणि जास्तीत जास्त एल साईज पण एवढी मोठी वाटत होती की त्याच्यामध्ये माझ्यासारखे दोन जण बसते. ते बाबू पिल्लूचे बघा फ्रेंड भेटले होते. आणि नंतरला मग आम्ही फटाके वगैरे बघितले बाबू पिल्लूला. तर फटाके बघता बाबूचं लक्ष गेलं मोठ्या बंदूककडे आणि त्याने फायनली ती हट्ट करून मोठी बंदूक घेतली. आणि त्या बंदुकीचा खूप छान आवाज येतो. लाईटवाली बंदूक आहे, ॲक्च्युली इलेक्ट्रॉनिकची, सेलवरती चालणारी आहे. आणि एवढी महागाची बंदूक एका मिनिटामध्ये बाबूच्या पप्पाने बाबूला घेऊन दिली. आपण असं काहीच गोष्टी भेटत नव्हत्या कारण का आणि आता लहान मुलाला सगळ्या गोष्टी भेटतात पटकन मागितलं तर. बघा ही फायनली बाबूने बंदूक घेतली आणि खूप मोठी बंदूक आहे आणि छान आवाज येतो. आणि म्हणतात ना फटाक्यापेक्षा प्रदूषण होण्यापेक्षा लाईटीवाली बंदूक. खुश ना पप्पा, दाखवा बाबूची बंदूक. ही बाबूने घेतली आहे आमच्या एवढी मोठी बंदूक. तर फायनली बाबूची पण शॉपिंग झाली फटाक्याची. बाबूने घेतली इथून मोठी बंदूक इथे पाठच्या शॉपमधून. आणि आता आम्ही चाललो आहे घरी. बस साईडला. आणि इथे जाता कंदील लागले होते आणि खूप छान मोठे छोटे कंदील होते. लाईटचं डेकोरेशन हे बघून खूप छान वाटत होतं. दिवाळीमध्ये असं बघायला खूप छान वाटतं आपल्या लाईट्स वगैरे डेकोरेशन. आणि वाजले होते रात्रीचे 11:30 तरी मार्केट असं वाटत होतं की नुकतंच मार्केट लागलेलं आहे. पब्लिकची एवढी गडबड गोंधळ आणि मार्केटमध्ये लाईट्स वगैरे डेकोरेशनचे खूप सामान होते. कंदील, पुन्हा भाजी मार्केट देखील चालू होता आणि फटाके, कपड्यांचे दुकानं. आणि जाताच मी आता माझा व्हिडिओचा एंड करते. आय होप तुम्हाला हा माझा छोटासा स्मॉल व्हिडिओ शॉपिंगचा आवडला असेल. आवडलाच नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया डायरेक्ट एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.